विहंगम शेततलावाचे हे दृश्य आहे जालन्यातील शेतकऱ्याच्या शेतातील. दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे परिसरात शेतकरी आत्महत्या देखील मोठ्या प्रमाणावर होत असतात. मात्र या समस्येवर जालन्यातील शेतकऱ्याने कायमस्वरूपी तोडगा काढलाय. घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्याने तब्बल 2 एकरात विहिरीप्रमाणे गोल शेततळे तयार केले असून याची खोली तब्बल 55 फूट इतकी आहे. प्रचंड पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अवाढव्य शेततळ्याची कल्पना त्यांना कशी सुचली जाणून घेऊयात. माझं नाव सकाराम आसाराम सुरडकर. आपण हे शेततळं 2 एकरचं केलेलं आहे. याला खोदकामाचा आणि पन्नी टाकायचा सर्व खर्च मिळून 50 लाख रुपये. आणि आपण हे दुष्काळामुळं हे एवढं शेततळं बनलं. शेती आपली इथं 21 एकर आहे. त्या पाण्यामुळं पुन्हा बाजूवाल्याला जरी टंचाई भासली तर त्याला पण आपण मदत करू शकतो. शेतामध्ये ज्वारी आहे, पुन्हा हरभरा आहे, गहू आहे. आता सध्या झाडं लावायचं हे चालू आहे. किती एकर शेती तुमची? शेती 21 एकर आहे इथे. बरं. काही शासनाचं अनुदान वगैरे? नाही, काही नाही. सगळं स्वखर्चातून? सर्व स्वखर्चातून केलेलं आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेतकरी सखाराम सुरडकर यांनी या शेततलावाची उभारणी केली. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी तब्बल 55 फूट खोल आणि 2 एकर क्षेत्रात अवाढव्य शेततळ्याची कल्पना साकार करून दाखवली. या शेततलावाचे खोदकाम करण्यासाठी त्यांना तब्बल 39 लाखांचा खर्च आला, तर या शेततलावामध्ये पन्नी टाकण्यासाठी त्यांना 11 लाखांचा खर्च आला. सुरडकर यांच्याकडे एकूण 21 एकर शेती आहे. सतत पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने त्यांना इच्छा असून देखील हवे ते पीक घेता येत नव्हते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण हे भव्य तळे तयार केल्याचे ते सांगतात. या तलावाच्या पाण्याचा उपयोग करून त्यांना हवे ते पीक आता घेता येणार आहे. त्याशिवाय परिसरातील कमी पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पाणी पुरविता येणार आहे. सध्या त्यांच्या शेतात ज्वारी, बाजरी अशी कोरडवाहू पिके आहेत. मात्र भविष्यात ड्रॅगन फ्रूट, मोसंबी अशी बागायती पिके ते घेणार आहेत. न्यूज 18 लोकमतसाठी जालन्याहून नारायण काळे.